जय श्रीराम. आज आपण खूप सगळे आनंदात आहोत. खूप खूप वर्षापूर्वीपासूनचं मनातलं स्वप्न साकार झालं आहे आणि आज आपण 8व्या 9व्या 10व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. यापूर्वी आपण 7 श्लोकांमध्ये मनाला चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न केला. मन सदाचारी करावं, सज्जनांच्या मदतीला जावं, प्रभाते मनी म्हणजे जीवनाच्या सकाळीच रामाचं चिंतन करावं, अशा गोष्टी सांगत सांगत समर्थ आपल्या मनाला तयार करतात. आज अगदी 8व्या श्लोकाच्या पहिल्याच ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतायत, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. आपण आपल्या देह त्यागासंबंधी नाही कधी विचार करत. खरा तो खात्रीचा प्रवास आहे, जायचंच आहे सगळ्यांना त्या प्रवासाला, पण त्याची तयारी आपण सहसा करायला धजत नाही. कोणी म्हणालं तरी त्याला म्हणतो की नको रे असं बोलू. माहीत असतं आपल्याला सगळ्यांना एक दिवस जायचं आहे, पण समर्थ आपली तयारी करून घेत आहेत. ते म्हणत आहेत, देह त्यागिता, देह टाकल्यावर तुझं काय राहणार आहे त्याचा विचार कर. हा देहसुद्धा राहणार नाही आहे. तो देह टाकल्यानंतर आपले आप्तइष्ट त्या देहाची विल्हेवाट लगेचच लावणार आहेत. मग आपलं काय राहणार आहे? आपण नसू तर मग आपल्या वस्तू, आपलं घर दार सोनं नाणं वाटून घेणार आहेत. काही नाही आपल्याला बरोबर घेऊन जाता येणार आहे. मग राहील काय? माझा देह गेल्यावर माझ्या संदर्भातलं काय राहील? तर समर्थ सांगतायत, कीर्ती मागे उरावी. अर्थात सत्कीर्ती, आपल्याबद्दल लोकांनी चांगलं म्हणावं, असं आपण काहीतरी जिवंतपणी करावं. शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ, अगदी विवेकानंद, अहिल्याबाई, आपले अगदी लाडके आजचे पंतप्रधान, या सगळ्यांचं आपण नाव घेणारच. कारण त्यांनी काहीतरी विशेष केलं आहे आणि जे विशेष केलं आहे ते दुसऱ्यासाठी केलं आहे. म्हणजे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, ह्या सत्कीर्तीला जर आपल्याला मागे उरवायचं असेल तर आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करायला हवं. मी शिकले, मी नोकरी केली, मी पैसे कमावले, मी लग्न केलं, मुलं बाळाली, मुलाला शिकवलं, एक नाही 4 घरं घेतली, मागे कीर्ती नाही राहणार आहे. पण मी कुणासाठी तरी काहीतरी केलं, दुसऱ्याचं जीवनासाठी काहीतरी मला त्रास सहन करायला लागला, तो केला, तर त्याची कीर्ती उरणार. मग देशासाठी, समाजासाठी, गरिबांसाठी, पीडितांसाठी, अशा सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे की मग आपली कीर्ती मागे उरावी. म्हणजे काय ते आपल्याला कळेल. दुसरं असं की कीर्ती कशामुळे मिळते? आता जसं म्हटलं की दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याने मिळतं, तसं आपल्या गुणांनी कीर्ती मिळते, चांगल्या आचरणाने आपल्याला कीर्ती मिळते. केवळ सत्ताधीश असणं, केवळ श्रीमंत असणं यांनी कीर्ती मागे उरत नाही. कोणी आपलं नाव घेत नाही. मी शाळेत नोकरी केली. एक दिवस गॅदरिंगला आमच्याकडे एक पाहुणे आले होते आणि तमाम सगळी मुलं ग्राउंडमध्ये होती आणि ते प्रमुख पाहुणे उभे राहिले बोलायला. त्यांनी पहिला प्रश्न मुलाने विचारला की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हात वर करा हां ज्याला उत्तर येईल त्यांनी. आणि त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही जरा 2 मिनटं विचार करा, पण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवल्यापासून कोण कोण राष्ट्रपती झाले त्यांची नावं सांगा बरं. मुलं कुजबुजायला लागले. त्याला विचार, नावं आठवेना, क्रम तर जाऊ देच, पण राष्ट्रपती कोण कोण होऊन गेले हे काही मुलांना येईना. ते म्हणाले, थांबा ठीक आहे, तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर राहू दे, पण मला एक 5 संतांची नावं सांगा. भराभर मुलांचे हात वर आले आणि मुलांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ, नामदेव सगळ्यांची नावं भराभर सांगितली. आता सत्ताधीश असणाऱ्या राष्ट्रपतींचं नाव लक्षात राहत नाही आणि जे कफल्लक होते काय होतं हो, संतांजवळ कुठे होता पैसा, कुठे होती सत्ता, त्यांची नावं लक्षात आहेत. याच्यातच आपल्या लक्षात की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी म्हणजे काय? कोणाची कीर्ती मागे उरते, कोणाचं नाव लोक घेतात मृत्यूनंतरही, तर जे दुसऱ्यासाठी काहीतरी करतात त्यांचं नाव घेतलं जातं असं आपलं लक्षात. दुसरं असं की सगळ्या गोष्टी आपल्याला पैशाच्या आधारे विकत घेता येऊ शकतात, परंतु अशी कीर्ती विकत नाही घेता येत. लाखो रुपये, कोटी रुपये माझ्याजवळ आहेत, तर आपण एक 50-50 वर्ष पुरेल एवढी कीर्ती कुणाकडून तरी विकत घेऊ असे नाही मिळणार.
किती पण पैसे असू नये, सत्ताधीश असणाऱ्याला, श्रीमंत असणाऱ्याला सत्कीर्ती ठेवता लोकांच्या म्हणजे राहणार नाही. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी हवी असेल तर त्याच्यासाठी आपल्याजवळ काही गुण असायला हवेत, दुसऱ्याचा काहीतरी विचार आपल्याजवळ असायला हवा. आपल्याला लक्षात येईल की सत्ताधीशांचे चौकात चौकात पुतळे असतात ना, एक 2-5 वर्षामध्ये खाली नावं लिहावी लागतात. लोकांना ते पुतळे कोणाचे आहेत माहिती नसतं. संतांच्या बाबतीत तसं नाही होत. हा विचार आपल्याला ह्या ओळीचा अभ्यास करताना करायचा आहे. अर्थात लोकांना वाईटही गोष्टी लक्षात राहतात, पण त्याचा विचार समर्थ करत नाही. रावणापासून ते अगदी बाबरापासून औरंगजेबापर्यंत नावं लक्षात राहतात. ती दुष्कीर्ती आहे. बरं, आपण नाही लक्षात ठेवायचं म्हटलं तरी आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी दूरदर्शनवरच्या जाहिराती मदत करतात. बाबरापासून औरंगजेबापर्यंत करायचं आहे का आमच्या मुलांना क्रमाक्रमाने ती नावं येऊन आम्ही हिंदुस्थानात राहतो आहे, असो तो विषय नाही. मुद्दा असा आहे की वाईट गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या नाही आहेत, सत्कीर्ती आपल्याला विचारात घ्यायची आहे. आणि समर्थ सज्जन मनाला सांगतायत की काय करायचं, तर सज्जनांसाठी झिजावं. लगेच पुढे आहे, अशी क्रिया करावी. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया करावी. कोणती क्रिया करावी, तर कीर्ती मागे उरण्यासाठी चांगली क्रिया करावी. मग कशी करावी, तर मना चंदनाचे परित्वा झिजावे. त्वा चंदनापरी, तुम्ही चंदनापरी झिजायला हवं. चंदन स्वतः घासून घासून नाहीसं होईल, पण सुगंध देत देत नाहीसं होईल. तसं दुसऱ्याला आनंद देत देत आपण झिजावं असं समर्थ आपल्याला सांगतात. दुसऱ्यासाठी झिजावं म्हणजे दुसऱ्यासाठी त्रास सहन करावा. तने मने झिजावे तेणे भले म्हणून घ्यावे. तने मने झिजावे मनापासून शरीराने त्रास सहन करावा. काय असतं, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या आप्तइष्टांसाठी आपण हळूहळू थोडंसं ना आपलं वर्तुळ मोठं करावं. आपल्या घरादारातल्या लोकांसाठी आपण तनेमध्ये झिजावे करतोच. कितीही दमलं असलो तरी उद्या डबा करायचा आहे, मुलांना कॉलेजला जायचं आहे की आपण उठून तो करणारच. त्या कुटुंबियांसाठी आपण तनेमध्ये झिजावे करतो. थोडं आपलं वर्तुळ वाढवत लागा. पूर्वीच्या काळी आणखीन 1-2 पिढ्या अगोदरचा विचार केला तर प्रत्येक घरात कोणीतरी आत्या मावशी अशी राहायला असायची जी गरजू आहे. ती आपल्याकडे, ती किती दिवस त्याला काही नाही, कितीही वर्ष राहायची. आणि त्या कुटुंबाला पण त्याचं काही वाटायचं नाही की हा किती वर्ष आपल्याकडे राहत आहेत. ज्यांना कोणी नाही त्यांना आपोआप आपल्या कुटुंबामध्ये सामील करून घेतलं जायचं. वारकरी असायचा, वारावर जेवायला लोक असायचे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जसं होतं ना की आपलं कुटुंब थोडं थोडं विस्तारित करायचं. ती गोष्ट लक्षात घ्यायची. फक्त आपल्यापुरतं नाही, तो कुटुंब, आप्तइष्ट, शेजारी पाजारी, आजूबाजूचे लोक, आपलं गाव, हळूहळू विश्वाची माझे घर. ज्ञानेश्वर माऊली त्या विश्वालाच घर म्हणून टाकलं आहे. तर अशी ही संकल्पना कुणाकुणासाठी झिजावं, तर या सगळ्यांसाठी झिजावं. धीरे 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 आपलं वर्तुळ मोठं करावं. हळूहळू इतकं मोठं करावं की देव, देश, विश्व इथपर्यंत घेऊन जावं असा विचार तनेमध्ये झिजावे यामधून आपल्याला करायचं आहे. आणि चंदनासारखं झिजायचं आहे. म्हणजे स्वतःला त्रास झाला तरी दुसऱ्याला त्याचा उपयोग कसा होईल त्याचा विचार करायचा आहे. बरं, आपल्याला त्रास होतोय हा विचारही मनात आणायचा नाही. चंदन म्हणतं का, कोणीही त्या चंदनाच्या झाडाजवळ एखादा दुसरा वेल जरी आला ना, ते त्या वेलाला पण चंदन सुगंधाचा वास येतोच. त्यामुळे चंदनासारखं झिजावं हे जे समर्थ सांगतायत याचा अर्थ आपल्याला कळेल. मी आत्ता म्हटलं की आपल्याला हे विश्वाची माझे घर असं माऊलींसारखं करायचं आहे, किंवा तुकाराम महाराज विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, असं सगळे संत आपल्याला असं विश्व म्हणजे आपलं जे छोटंसं कुटुंब आहे त्याचा विस्तार करावा आणि सगळ्यांसाठी झिजावं असं सांगतात. बरं, असं आहे की झिजावं तर ते चंदनासारखं झिजता झिजता चंदन संपतं. कीर्ती मागे उरावी ना, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी.
तर आपण संपून जावं. संपेपर्यंत त्याच्या बदल्यात काहीही मिळणार नाही आहे. चंदनाला काय मिळतं? काही नाही. झिजायचं, दुसऱ्यांना सुगंध मिळतं. तसं आपल्याला समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत की बदल्यामध्ये आपल्याला काही मिळणार नाही, लोकांना सुगंध मिळेल, लोकांना थंडावा मिळेल, असं काहीतरी आपल्या जीवनात आपण करावं. आंब्याची कोय असते, आपण जमिनीमध्ये ती रुजवतो. हळूहळू पाणी घातलं, वर्ण प्रकाश मिळाला, सूर्यप्रकाश मिळाला की ते झाड वाढायला लागतं. वाढता 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 एवढं मोठं होतं आणि चांगले भरपूर आंबे लगडतात त्या झाडाला. ती जी कोय आहे, जी रुजवली ती स्वतःला संपवून टाकते. तिचं अस्तित्व राहत नाही. त्याच्या बदल्यात ती आम्हाला एवढा मोठा वृक्ष, मग त्याचा सावलीसाठी उपयोग, फळांसाठी उपयोग, असा सगळा इतरांना होतो असं आपण पाहतो. तसं असावं. तने मने झिजावे तर मग कीर्ती उरते. नाही तर कीर्ती कशी? जो आपल्यापुरतंच करतो त्याचं कोण नाव घेणार? समय असते, तेल संपतं, वाद संपते, संपेपर्यंत प्रकाश देतं. तसं आपलं जीवन संपेपर्यंत दुसऱ्याला आपला उपयोग होईल असा प्रयत्न करावा. विवेकानंदांनी एका पत्रामध्ये आपल्या मित्राला असं म्हटलं आहे की माझ्या आयुष्यात मी माझ्यासाठी काहीच केलं नाही. माझी प्रत्येक कृती ही दुसऱ्यासाठी होती आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी होती. असं जमलं पाहिजे. ते स्वामी विवेकानंदांना जमू शकतं. आपल्यासारख्याला आपण स्वार्थी आहोत. पुढल्या श्लोकामध्ये येणारच आहे की आपला स्वार्थीपणा आपल्याला कसा दूर करता आला पाहिजे. आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं जे चरित्र आहे, त्या चरित्राला नावच मुळी असं आहे की देह झाला चंदनाचा. त्यांच्या देहाकडून अखेरपर्यंत दुसऱ्यांसाठीच कार्य केलं गेलं. असं चंदनासारखं जिजावं असं समर्थ आपल्याला सांगतात. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया करावी. हेच काम करायचं आहे आपल्याला. आणि मग त्याला मनाला सज्जन म्हटलं आहे ना. हे सज्जन मना, बघ बरं, देह टाकला हे आपलं नाव अलौकिक होईल, असं काहीतरी काम कर. ते करण्यासाठी काय? तर मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आपल्या आधीच्या श्लोकात सुद्धा लोका निववावे असं आलं आहे. सगळ्या लोकांना निववावं. इथे म्हटलं आहे सज्जनांना निववावे. कसं आहे, दुष्ट माणसांना निववणं फार कठीण असतं. किती दुर्योधनाला सगळेजण समजवत होते, काही झाला का परिणाम? काही होत नाही. त्यामुळे दुष्ट माणसांना निववणं, दुष्ट माणसाला शांत करणं. आज मोदींना विरोध करणारे किती लोक आपल्याला ऐकू येतात. त्यांना निवडण्याच्या भानगडीत पडून आपला वेळ खर्च करू नये. सज्जनांना निववावे, चांगल्या विचारांना, चांगल्या माणसांना मदत करावी असं स्पष्ट समर्थ आपल्याला सांगतात. कधी कधी व्हॉट्सॲपवरती सुद्धा आपल्याला किती छान छान व्हिडिओ बघायला मिळतात. 2-4 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ पाहिला. एक लहान मुलगा आपल्या आईबाबांबरोबर मिठाईच्या दुकानात खाऊ खरेदी करत होता. त्याच्या वडिलांनी मुलाला आवडेल तो खाऊ सगळा घेतला. काय त्या मुलाच्या मनात आलं माहीत नाही. आईबाबा दुकानात उभे आहेत, बिल हे करतायत. तो पण त्यांनी पटकन आपल्या हातातला खाऊ घेतला, रस्त्यावर धावत धावत गेला आणि भिकारी म्हातारी भीक मागत बसलेली होती तिथे, त्यांना पटकन तो खाऊ वाटून टाकला. आईवडील आपलं पोरगं कुठे गेलं म्हणून मागे वळून बघतायत आणि ती कृती पोराची पाहिली. त्यामुळे हे ना शाळा कॉलेजमध्ये शिकायला, अभ्यास करायला लागत नाही. हे आपल्या मनाला आपोआपच कळतं. सज्जन मना, तुला हे माहिती आहे दुसऱ्यासाठी काहीतरी करावं. खरं तर लहान मुलांना खाऊ किती प्रिय आणि आईबाबा खाऊ त्याच्यासाठी घेत आहेत. काय त्याच्या मनात आलं आणि धावत गेला आणि त्यांना खाऊ वाटला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या बाळाला आपल्या मनासारखं करायला मिळाल्याचा आनंद आणि आईवडिलांना आपल्या बाळावर आपण किती उत्तम संस्कार केलेत याचा झालेला आनंद, हे सगळं कसं छान होतं. हे सज्जन मनाला जमणार आहे. हे अन्य कुणाला जमणार नाही. हे सज्जन मनालाच जमेल. म्हणून आपल्याला सांगता येईल की सज्जनांना निववावे. सदाचारी माणसं, सज्जन माणसं यांना निववावं. संत, राष्ट्रकार्य करणारे, समाजाचं काम करणारे, या सगळ्या मंडळींना कधीही दुखवू नये. या सगळ्या मंडळींच्या कार्याला जमेल तशी मदतच करावी. त्यांना त्रास होईल असं आचरण करू नये असं आपल्याला या 8व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. अंतरी सज्जना निववावे. त्यांच्या मनाला आनंद होईल, समाधान होईल असं करावं. आपल्याला आत्ता अक्षदांच्या वाटपाच्या वेळेला अनुभव आलाच.
आमच्या शहरामध्ये दारात कोणी अनोळखी माणसाला उभं करत नाही हो. आणि अनोळखी मुलं येत होती, रामाच्या अक्षदा, अयोध्येच्या अक्षदा घेऊन आलो आहे, तर त्यांचं अगदी स्वागत घराघरात होत होतं. या बसा, पाणी दिलं जात होतं, गोड खाऊ दिला जात होता. अनेकांना इतके चांगले चांगले अनुभव आले. अनोळखी माणसांचं स्वागत या रामरायामुळे, रामाचं नाव घेतल्याने कसं झालं याचा अनुभव आपण गेले 8-15 दिवस सगळेजण घेतो आहे. हे जे की आहे ह्याला आपल्या लक्षात येईल की सज्जनांना नीव व्हावं, सज्जनांना आनंद व्हावा म्हणजे काय करावं, दोघांनाही समाधान मिळालं पाहिजे. करणाऱ्याला, करून घेणाऱ्याला दोघांना समाधान मिळेल. चंदनाचे परित्वा जिजावे, आपण चंदनाचं जिजावं आणि अंतरी सज्जनाने व्हावे, सज्जनाच्या अंतराला शांत वाटेल, समाधान वाटेल अशा प्रकारचं काम करावं. पुढल्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, यापूर्वी पण एकदा श्रेयस प्रेयस असे शब्द मी वापरले होते की श्रेयस म्हणजे कल्याणाचं आणि प्रेयस म्हणजे आपल्याला आवडणारं. आपण माणसं अशी असतो सामान्यपणानं आपल्याला जे आवडतं ते आपल्या कल्याणाचं असेलच असं नाही. आपला प्रयत्न असा असला पाहिजे की आपल्या कल्याणाचं जे आहे तेच आपल्याला आवडलं पाहिजे. मी आपलं रोजचं उदाहरण म्हणून एक गंमत घेते. ते तसं म्हटलं की ह्या श्रेयस प्रेयसच्या शब्दांचे अर्थ आपल्याला लगेच कळतात. शुगर असणाऱ्या माणसाला गोड खाऊन चालणार नाही आहे, पण आवडतं आणि मग समोर आलेली वस्तू खावीशी वाटते. आता ते आवडतं म्हणजे प्रेयस आहे पण कल्याणाचं नाही. मग नाही खाता का? मग मनाला सांगायला पाहिजे की किती आवडून दे तरी पण आत्ता खायचं नाही आहे. मग आपल्याला काय आवडलं पाहिजे? जे आपल्या कल्याणाचं आहे तेच आवडलं पाहिजे. सकाळी लवकर उठणं आपल्या कल्याणाचं आहे पण आपल्याला आवडत नाही. अल्प खाणं, कमी मसाले, कमी तिखट असणारं खाणं हे खरं आपल्या कल्याणाचं आहे पण आपल्याला तेज लागतं. म्हणून आपल्याला आता हा पुढला जो श्लोक शिकायचा आहे त्याच्यात असं पाहिजे आहे की आपल्याला काय आवडलं पाहिजे. श्रेयस काय आणि प्रेयस काय, चांगलं काय आणि आवडतं काय, कल्याणाचं काय आणि आपल्या आवडीचं काय. आपली आवड अशीच असली पाहिजे की जी आपल्या कल्याणाची, म्हणजे सगळं कसं छान आपोआप सगळं चुटकीसारखं सुटून येतं. बघा, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. समर्थ मनाला सांगतायत पुढीलांचे द्रव्य नको. पुढीलांचे याचे आपण अर्थ पाहूया. पुढीलांचे म्हणजे काय? वडिलांचे पैसे नको तसं म्हणायचं आहे का? वडिलोपार्जित जी गोष्ट आहे ती आपण हिसकावून घेऊ नये. नको याचा अर्थ काय? जे काही परंपरेनं आपल्याला मिळणार आहे ते आपलं असणारच आहे पण त्याच्यासाठी भावाभावांमध्ये भांडणं करून नाही घेऊ. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे हा लक्षात घ्यायचा आहे. घरात कोणत्या मार्गानं पैसा आपला येतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपल्या कष्टाचा पैसा घरात येईल, आपण काम केलं आहे आणि त्याचा मोबदला आपल्याकडे येईल असाच विचार आपण केला पाहिजे. हल्ली वृत्ती अशी झाली आहे कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त पैसा, असं नाही चालणार. स्वकष्टाचा स्वतःच्या कामाचा पैसा मिळवावा. दुर्दैवाने हल्ली असं आहे की अलीकडे पैशासाठी काहीही लोक वागत असतात. कुठल्याही मार्गाने भ्रष्ट चुकीच्या मार्गानं पैसा कमावला जातो आणि असा चुकीच्या मार्गानं कमावलेला पैसा आपल्याला सुख देत नाही. आपल्या कष्टाचा पैसा असेल तर तो कमी असू दे पण तो आपल्याला सुख देतो. आणि जर का आपण चुकीच्या मार्गाने भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला तर तो पैसा आपल्याला सुख देत नाही. फार लहान वयामध्ये, फार तरुण वयामध्ये शारीरिक इतक्या रोगांची आपण हल्ली पाहतो. का बरं इतक्या तरुण वयामध्ये हार्टचा त्रास व्हावा? का बरं इतक्या कमी वयामध्ये काहीतरी BP चा त्रास व्हावा? हा विचार प्रत्येकाने आपल्या मनाशी करायला हवा. आपलं कुठेतरी चुकतं आहे असा विचार करायला हवा. काहीतरी त्यासाठी म्हणजे असं चांगली माणसंसुद्धा बरं का की स्वतःला सज्जन म्हणवणारी माणसंसुद्धा काहीतरी संप्रदाय काढतील, काहीतरी प्रतिष्ठान काढतील, काहीतरी मोठमोठे प्रकल्प आम्ही करतो असं दाखवतील आणि लोकांकडनं पैसे गोळा करतील. समर्थाने मान्य नाही आहे. समर्थ म्हणतायत नको रे मना द्रव्य ते पुढीलाच. लोकांनी स्वतःहून आपल्याला काही दिलं असेल ना त्या एखाद्या प्रकल्पाला तर त्या प्रकल्पाला सुद्धा ते कारणी लागतं.
लोकांचं हिसकावून घेतलेलं हे कुठल्याही कारणाला लागत नाही. खरं तर असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मीला फार महत्त्व आहे. लक्ष्मी आपल्या घराघरामध्ये प्रसन्न असावी. आपल्या घराघरात लक्ष्मीची रोज पूजा होते. मार्गशीर्षामध्ये दर गुरुवारी आपण लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे श्रीसूक्त म्हणतो. श्रीसूक्तामध्ये सुद्धा आपण हेच म्हणतो की चांगल्या मार्गाने पैसा कमवावा, चांगल्यासाठी खर्च करावा. त्यामुळे पैसा मिळवू नये असं काही म्हणायचं नाही आहे समर्थांना. समर्थाने तर पुढे म्हटलं आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण. प्रपंच अगदी छान करावा, उत्तम करावा, पण तो स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशाचा असावा, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाचा नसावा. उत्तम व्यवहारे धन मिळवावे असं त्यांना म्हणायचं आहे. सनदशीर मार्गानं, चांगल्या मार्गानं, उत्तम मार्गानं पैसा कमवावा. खरं तर धर्म अर्थ काम मोक्षामध्ये अर्थ हा पुरुषार्थ सांगितला आहे आपल्याकडे. त्यामुळे पैसा मिळवू नये असं कुणीच म्हटलेलं नाही आहे. अगदी एखाद्या श्रीमंत व्यक्तीजवळ चांगले लक्षाधीश असेल तर त्यांनी जरूर वाहनाचा स्वतःच्या वाहनाचा उपयोग करावा, गाडी पदरी बाळगावी. पण गाडी मला हवी आहे म्हणून मी कुठल्याही मार्गाने पैसे कमवेन असं करू नये. अशा प्रकारचा विचार करावा. नाहीतर पैसा खिशात आहे तरी देखील मी वाहन घेणार नाही आणि मी रोज सायकल जाय असं कोणी म्हणणार नाही आहे. जरूर उपभोग घ्यावा, पण आपल्या कष्टाच्या पैशाचा उपभोग घ्यावा. दुसऱ्याजवळ आहे म्हणून ते मला मिळावं आणि ते मला मिळवण्यासाठी मी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करावा हे समर्थांना मंजूर नाही आहे. पुढीलांचे द्रव्य नको असं जे समर्थ म्हणतात, म्हणजे दुसऱ्याचं किंवा ज्याचा त्याच्यावर अधिकार आहे ते आपल्याला माहिती आहे तरी देखील त्या माझंच आहे असं म्हणणं हे समर्थांना मंजूर नाही आहे. अनधिकृत मार्गाने कुठल्याही प्रकारचा, म्हणजे खरं तर ना अशा प्रकारचा भ्रष्ट अनधिकृत मार्गाने वस्तू मिळवणं किंवा पैसा मिळवणं ही एक प्रकारची चोरीच आहे की. त्यामुळे ते समर्थांना बिलकुल मान्य नाही. आणि मगाशी मी म्हटलं तसं की पुढीलांचे असं आहे ना की खरं तर पुढल्या पिढीचा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. आपण मर्यादेपर्यंत शिक्षण देणं, नोकरी उद्योग त्यांना करून देणं हे पण ठीक आहे. आता पुढल्या पिढींचा विचार कसा, आपण 3-3 पिढ्यांची व्यवस्था मंडळी लावतात आणि मग त्या पिढीजात असणाऱ्या सगळ्या संपत्तीमुळे भांडणं कुटुंबांमध्ये होतात अशी आपल्याला गोष्ट दिसते. त्यामुळे पुढीलांचे आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीबद्दल समर्थ जणू काही आपल्याला सांगतात की नाही त्याच्यात भांडणात पडू नये. जे काही वाटल्याला आपल्याला मिळत आहे त्याच्यात खुश राहावं, समाधानी राहावं. आणखीन माझा हिस्सा काही होता अशा प्रकारची भांडणं करू नये. एक काय असतं, श्रीमंत जेवढी श्रीमंती जास्त तेवढी भांडणं पण जास्ती. अब्राहम लिंकनच्या चरित्रामध्ये गंमतशीर प्रसंग सांगतात. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, पण घराच्या जवळ जर एखादा कार्यक्रम असेल तर ते चालत जात असत. तर वार्ताहरांनी त्याला विचारलं की अहो तुम्ही एवढे एका मोठ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहात आणि असे चालत कसे काय तुम्ही येता, आणि तुमचा मुलगा तर म्हणे रोज वेगळी गाडी वापरतो. तेव्हा ते हसले. तेव्हा ते म्हणाले असं आहे की मी राष्ट्राध्यक्ष असलो तरी मी एका सुताराचा मुलगा आहे आणि माझा मुलगा राष्ट्राध्यक्षाचा मुलगा आहे. त्यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे माणसं आचरण करणारच, पण ते कसं असावं तर त्याच्यासाठी समर्थ सांगतात नको रे मला द्रव्य ते पुढीलांचे हिसकावून घेऊन नसावं. आणि अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. समजा स्वार्थाने आपण असा सगळा पैसा जमवला तर तोही आपल्याला यश देत नाही, तोही आपल्याला उपयोगाला येत नाही असं आपल्याला दिसेल. गोंदवलेकर महाराज तर सांगतात गृहस्थाश्रमी जो माणूस आहे ना त्यांनी फक्त 3 दिवसाचा विचार करावा. 4थ्या दिवशी मला काय हवं आहे भगवंत त्याचा विचार करेल. आता हे तर की आपल्या शक्य 3 दिवस का, आम्ही 3-3 पिढ्यांचा विचार करून ठेवलेला असतो आपल्या मुलाला, आपल्या नातवंडांना. महाराज म्हणतात एवढा विचार करण्याची आवश्यकता नाही. गृहस्थाश्रमांनी सुद्धा 3 दिवसाचा विचार करावा. 4थ्या दिवशी भगवंत आपली काळजी घेतो. महाराजांची श्रीमंतीची तर फार मोठी गोडच व्याख्या आहे. महाराज म्हणतात की आपल्याला समजा चहा प्यावासा वाटला. महाराजांच्या वेळेला चहाची किंमत 1 रुपया होती. पण महाराज म्हणाले चहा प्यावासा वाटला आणि खिशात 1 रुपया आहे म्हणजे आपण श्रीमंत. जेव्हा जी गरज आहे आणि ती गरज आपली भागवली जाते म्हणजे आपण श्रीमंत. आपल्या आधीच्या पिढीतले लोक म्हणायचे बघा की आपल्याला जेव्हा काही गरज असते ना तर आपोआप आपल्याला ती गरज पूर्ण होईल एवढे पैसे मिळतात.
कुठेतरी आपण कोणाला तरी मदत केलेली असते आणि आपल्याला जेव्हा गरज असते तो नेमका तो माणूस आपल्याला, अहो तुम्ही मला ना 2 वर्षापूर्वी एवढे एवढे पैसे दिले होते, माझं काम झालं आहे, आता हे तुमचे पैसे परत घ्या, असं द्यायला येतात. याला म्हणतात दुसऱ्याला मदत करावी, दुसरे आपल्याला आपोआप योग्य वेळेला मदतीला धावून येताना दिसतात. पण अशा प्रकारचा निस्वार्थपणानं काम केलं तर, पण आपल्याला असं दिसतं की लोकांना सगळा स्वार्थ आहे, माझं झालं की झालं, म्हणून दुसऱ्या सोयीमध्ये ते आपल्याला सांगतात अति स्वार्थबुद्धी नरे पापसाचे. अशी अति स्वार्थबुद्धी असली तरी पापच साठवलं जाईल, वाईटच गोष्टी केल्या जातील. न्याय्य मार्गाने संपत्ती मिळवायला हवी, न्याय्य मार्गानेच त्याचा वापर पण करायला हवा. म्हणजे पैसा कमवायचा आणि भरपूर पैसा वाटेल तसा उडवायचा, तसं पण समर्थांना मान्य नाही. न्याय्य मार्गाने पैसा कमवायचा आणि न्याय्य मार्गानेच त्याचा खर्च पण झाला पाहिजे. जसं श्रीसूक्तामध्ये दोन्ही गोष्टी सांगितल्या की चांगली मोठ्या दाराने संपत्ती आत आली पाहिजे, लपून छपून टेबलाखालनं नाही, वाजत गाजत संपत्ती घरात आली पाहिजे. आणि वाटाणा हत्तीवरून साखर, काय हरकत आहे, आनंद झाला तर आहे तुमचं ऐश्वर्य, असं पण करता आलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आपल्याला समर्थ सांगतात. दुसरं ते आपल्याला महत्त्वाची सांगतात अशी गोष्ट की आपली ही जी संपत्ती वगैरे आपण म्हणतो आहे ती जरी आपली असली तरी देखील आपण त्याचे विश्वस्त आहोत असं मानावं. देहत्यागिता कीर्ती मागे उरावीनी सुरुवात झाली आहे ना. आपला देह आत्ता आहे, उद्याचं आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण ह्या सगळ्याचे जणू काही विश्वस्त आहोत. म्हणजे आपल्याला हे चालवायला भगवंतांनी नेमणूक केली आहे आपली. जसं असतो ना बँकेचा कॅशियर असतो, त्याच्याजवळ एवढे लाखो कोटी रुपये असतात, तो काही त्याचा मालक नसतो. काही संध्याकाळी ऑफिस सुटताना सगळं टॅली करून त्याला जायचं असतं, तो कसा त्याच्यासाठी त्या कामासाठी नेमलेला असतो. तसं भगवंतानी आपल्याला हे सगळं करायला नेमलं आहे, आपण त्यात गुंतून नाही राहायचं. त्यांनी आपल्याला काम दिलं आहे ते प्रामाणिकपणानं चोख बजावायचं, स्वार्थीपणानं संपत्ती गोळा करायची नाही. सुरुवातीला असं होईल की अशा पद्धतीनं स्वार्थाने, भ्रष्टाचाराने, चुकीच्या मार्गाने लोक पैसे कमावतात आणि ते असे बडे झालेले आपण बघतो आणि म्हणतो पहा आम्ही एवढे प्रामाणिकपणे वागतो आणि आमचं असं, आणि तो बघा. तर सुरुवातीला कदाचित असं दिसेल आपल्याला की ते फार ऐश्वर्यात आहेत, परंतु ते ऐश्वर्य टिकणारं नसतं. आज शहरात आपण आजूबाजूला पाहिलं ना की किती किती बिल्डरांच्या काय काय कथा आपल्याला ऐकायला मिळतात. त्या सगळ्या काय आहे, पैशाच्या स्वार्थापोटी काय 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 केलेलं असतं. आणि एक वेळ अशी येते की तोंड दाखवायला पण जागा राहत नाही. असं होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की काय करावं, न्याय मार्गाने पैसा कमवावा, न्याय मार्गाने नीतिनियमाने तो पैसा योग्य पद्धतीनं खर्च करावा. म्हणजे मग घडे भोगडे पापते कर्म खोटे, न होता मनात सारिखे दुःख मोठे. काय होईल असं हिसकावून घेतलेलं द्रव्य, मग त्याच्यामध्ये आणखीन स्वार्थ म्हणजे पापाचेच धनी, आणि हे सगळं पाप जे आहे त्यामुळे मनासारखं काही घडणार नाही. आणि मनासारखं न होणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आपल्याला आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हाव्या असं वाटतं. मग माझ्या मनासारखं जर मला व्हायला हवं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे. आध्यात्मिक यामध्ये सुद्धा या गोष्टीला फार महत्त्व आहे बरं. व्यावहारिक उदाहरणं देता देता आपण आपलं संपत्ती, स्वार्थ, न्याय्यमार्ग याच्यात आहोत. पण आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा जर आपली प्रगती व्हायला हवी असेल तर आपल्याला योग्य आचरण लागतंच. टेंबेस्वामींच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. टेंबेस्वामींनी ध्यान साधनेमध्ये एवढी प्रगती केली होती की खरोखरच त्यांची समाधीसुद्धा लागण्या इतकी त्यांची तयारी झालेली होती. पण जेव्हा आता ती समाधी लागेल इतकी त्यांची प्रगती झाली तेव्हा त्यांना एक वाक्य यायचं बरं का, 6 रुपये आधी दे. त्यांना काही कळायचंच नाही. कितीतरी वेळा हा अनुभव त्यांनी घेतला की अगदी छान ध्यानाला बसावं, ते ध्यान लागावं आणि सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा अगदी विसर पडावा आणि एकदम हे वाक्य ऐकू यावं. मग त्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, आपण कोणाचे तरी 6 रुपये देणं होतं. मग काय करावं. मग ते संन्यास घेण्यापूर्वी जिथे राहत होते तिथे ते गेले आणि तिथे जो त्यांचा किराणा मालाचा व्यापारी होता त्या व्यापाऱ्याला जाऊन भेटले. आणि पूर्वी
हिशोबाच्या त्यांच्या वह्या असायच्या. आजकाल जसं आपण बाजारात जातो, पैसे देतो किंवा काय कार्डवरून खरेद्या करतो, लगेचच्या लगेच आपले हिशोब होतात. पूर्वीच्या काही महिन्याचं लिहून ठेवलं जायचं किराणामालाच्या दुकानात आणि मग 1 तारखेला पगार आला की सगळ्यांची बिलं द्यायची. तर तसं टेंबेस्वामींना खतावणी काढायला सांगितली आणि आपल्याला तर त्यांच्या नावावर 6 रुपये येणं लिहिलेलं होतं. ते 6 रुपये तरी त्याचे दिले आणि मग त्यांच्या ध्यानामध्ये ते जेव्हा बसले तेव्हा त्यांचं छान ध्यान लागलं आणि मग समाधीचा आनंद त्यांना घेता आला. म्हणजे आध्यात्मिक ठिकाणीसुद्धा आपण कुणाचं काही देणं ठेवलं तर आपली प्रगती होत नाही. कुठेतरी मनाला त्याची बोच राहते आणि ते पण होऊ नये म्हणून आपल्याला समर्थ सांगतात, न होता मनासारखे दुःख मोठे. आपल्या मनासारखं झालं नाही तर ते फार वाईट अडचणीत आणणारं असतं. स्वार्थाने संपत्ती कमावली की त्याबरोबर चिंता वाढतात. भ्रष्टाचाराने पैसे घरात आले की त्याबरोबर काळज्या वाढतातच. तसं होऊ नये. किती प्रकारची व्यसनं लागतात, निद्रानाश होतो, किती प्रकारचे शारीरिक व्याधी निर्माण होतात, घरामध्ये भांडणं होतात, काय होतं हे सगळं आपण पाहतो. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की सगळ्याला कसं संयमाने आचरण हवं, म्हणजे मग मनासारखं होईल. आपल्या मनाला चांगलंच हवं असतं, पण चांगलं हवं असेल तर आचरण चांगलं हवं. आपल्या एक प्रार्थना म्हटली जाते, परमसद्गुरू परमार्थापत प्रत न्यावी माझी मती. त्याच्यामध्ये एक कडवं आहे, तनुनिर्वाह आवश्यक मी यत्ने संपादावे. मला किती आवश्यक आहे तनुनिर्वाहासाठी, तेवढं प्रयत्नाने मिळवावं. तनुनिर्वाह आवश्यक मी यत्ने संपादावे. अधिक लाभता सत्पात्री ते दानसुख घ्यावे. समजा अधिक मिळालं, मला एवढं नको आहे, तर सत्पात्री व्यक्तीला द्यावं, त्याच्यातून दानाचा आनंद घ्यावा. अधिक लाभता सत्पात्री ते दानसुख घ्यावे. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. मी कधीही वेदांनी सांगितलेलं, श्रुती स्मृतिपुराणांनी सांगितलेलं, आपल्या संतांनी सांगितलेल्या गोष्टींचं उल्लंघन करू नये, कधीच करू नये. आणि असं माझं व्हावं हे परमसद्गुरूला प्रार्थना केलेली आहे. अगदी तीच गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात की मनासारखं झालं नाही तर दुःख होईल ना. मग मनासारखं व्हायला हवं असेल तर काय केलं पाहिजे, तर अशा कुणाच्याही संपत्ती आपल्याला मिळावी असा स्वार्थी विचार करू नये. कुणाचीच नाही, स्वतःच्या कष्टाचंच मिळवावं. म्हणून कधीकधी ना परदेशातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात की एक ठराविक 12वीपर्यंतचं शिक्षण झालं की मुलांनी स्वतः कमवावं आणि शिकावं. अर्न अँड लर्न. आमची मुलं किती वर्ष शिकतच असतात, आईबाप खर्च करतच असतात, तर काय करावं. म्हणजे काही वेळेला काही गोष्टी चांगल्या त्यांच्या घ्यायच्या असतात. आमच्या तरुणपणी आम्हाला सुट्टीमध्ये जॉब करायला मिळायचा, कुठेतरी दुकानामध्ये, आणि पुस्तकांच्या दुकानात करावा, नाहीतर स्टेशनरीमध्ये करावा, अशा पद्धतीनं आपल्याला काम करायला मिळायचं. किंवा सुट्टीमध्ये महिनाभर बँकेमध्ये सुद्धा फार काही पगार मिळायचा नाही, पण एक आपण मिळवलेलं पैसे असा एक मुलांना अनुभव यावा यासाठी हा पूर्वी प्रयत्न असायचा. हल्ली ते सगळं बंद झालं आहे, पण खरं म्हणजे त्याची गरज आहे. हा सगळा विचार या श्लोकाचा अभ्यास करताना आपल्या मनात येतो. नाथांचा एक अभंग आहे, धनाविषयी नाथ म्हणतात की पैसा जो कमवायला जातो ना तो काय नेमकं करतो सांगू का. ते म्हणतात, धनागमती अतिकष्ट. पैसे कमवायचे ना खूप कष्ट पडतात. मग नोकरी पुरत नाही, मग पार्ट टाईम आणखीन करायचा जॉब दुसरा कुठला तरी, किंवा ओव्हरटाईम करायचं, असं करून पैसा कमवायचा, खूप कष्ट सहन करायचे. बरं समजा मिळाला तर धनरक्षणी कलह श्रेष्ठ. तर ते धन सांभाळण्यामध्ये आणखीन शक्ती खर्च होते. जे मिळवलं आहे ते सांभाळायला हवं, नाही तर त्याच्यासाठी भांडण होतात. म्हणजे आधी कमवायला कष्ट, कमवायला त्रास, कमवलं तर ते सांभाळायला त्रास, पुढे म्हणतात धननाशे दोषहृदय स्फोट. बरं समजा एवढं सगळं करून त्याचा नाश झाला तर अतिशय दुःख होतं. मिळवताना कष्ट, सांभाळताना कष्ट, सांभाळता संपले तरी कष्ट, आणि इहलोकी कष्ट धनाने होतो. आणि त्यांनी मुळी निर्वाळाच देऊन टाकला की धनलोभी जो आहे, पैसे कमवण्याच्या मागे जो लागलेला आहे, त्याला या पृथ्वीवर दुःखच भोगावं लागतं. थोडक्यात काय, पैशाच्या मागे लागू नये.
जो काही आपल्या इथे लिहिलेला आहे तो आपल्याला मिळतोच, असा एक विचार करावा असं समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत. दुसऱ्याच्या धनाचा विचार नाहीच करू, स्वार्थीपणा करू नये, खोटं कर्म करू नये, लक्ष्मी चांगल्या पायाने आणावी, चांगल्यासाठी खर्च करावी, म्हणजे मग मनासारखंच होईल. हे जर सगळं नाही केलं तर मनासारखं होणार नाही. आणि मग 10व्या श्लोकामध्ये सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, पहिल्याच ओळीमध्ये रामावरती प्रेम करा असं समर्थ आपल्याला सांगतात. खरं आहे, आपला ना प्रेम ही आपली सहज वृत्ती आहे. आपलं चटकन आपल्याला कोणीतरी असं जवळचं असावं असं आपल्याला वाटतं. लहान मुलावर प्रेम करावं, छान दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपलं प्रेम बसतं. त्यामुळे ही सहज प्रवृत्ती आहे माणसाची. फक्त त्या सहज प्रवृत्तीला योग्य वस्तू प्रेमाला मिळाली पाहिजे, योग्य व्यक्ती मिळाली पाहिजे, म्हणजे यशस्वी होतं. उगाचच आपलं वरवरच्या गोष्टीला आपण भाळलो तर आपलं खात्रीने ते प्रेम सक्सेसफुल होईल असं नाही. म्हणजे अगदी आपण तरुणपणाच्या प्रेमाचा विचार केला तरीसुद्धा आपल्याला लक्षात येतं की पुढला विचार केला आहेस ना, असं आपण पटकन मुलाला किंवा मुलीला विचारतो. का हे सगळं वरवरचं आपलं दिसण्यावरचंच प्रेम आहे? त्याचं काय आहे, नाव काय आहे, घर कुठे आहे, आईबाप कसं आहे, नोकरी कशी आहे, पैसा किती आहे, सगळं माहिती आहे ना, असं आपण विचारतो. याचं कारण असं असतं, ज्याच्यावरती प्रेम कमी, व्यक्ती असो वस्तू असो, त्या सगळ्या बदलत्या असतात आणि त्यामुळे त्या प्रेमाबद्दल आपल्याला कुठलीही खात्री देता येत नाही. पैशावरचं प्रेम असू दे, व्यक्तीवरचं प्रेम असू दे, वस्तूवरचं प्रेम असू दे, हे सगळं बदलतं असतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात रामावर प्रेम करा, राम कधीच बदलत नाही. गंमत म्हणू ना, पण बघा लहान मुलाचं आपल्या आईवर किती प्रेम असतं. जरा आई डोळ्या आड झाली तर ते पोर टाव फोडतो, किती त्याला खेळणी द्या, खाऊ द्या, नाही त्याला आईच पाहिजे असं त्याचं असतं. इतकं त्याचं आईवर प्रेम असतं लहान असतो तेव्हा. थोडं मोठं झाल्यावर त्याची प्रेमाची गोष्ट बदलते ना, मग त्याला आई नको असते, समोरसुद्धा नको. का बरं असं? कारण माणसांमध्ये वस्तूंमध्ये बदल होतो आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात रामावर प्रेम करा, भगवंतावर प्रेम करा. भगवंत कधीच बदलत नाही. भगवंत आपल्याला चांगले असलो तरीही मदतच करेल, आपण चुकीचं वागलो तरीही आपल्याला तो योग्य वळणावर आणेल. म्हणून भगवंतावर प्रेम करा. ते सांगतायत सदा सर्वदा, नेहमीसाठीच सांगतायत प्रीती रामी धरावी, रामावरती प्रेम करा. आता इथे दाशरथी राम सगुण रूपातला धरायचाच, त्याच्यावर प्रेम करा. काल आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतला. अयोध्येतल्या राम मंदिरामधल्या त्या रामाची मूर्ती पाहिली आणि डोळे कसे अगदी तृप्त झाले. एक क्षणभर असं झालं, त्या 84 सेकंद सगळं जणू काही जग असं ठप्प झालं होतं. माझी एक मैत्रीण हायवेवर राहते, ती म्हणाली मीरा हायवेवरती रस्त्यावरती एक वाहन नव्हतं चालू. मला आश्चर्य वाटलं की इतकं राममय. समर्थ उगाच नाही सांगत आहेत सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, रामावर प्रेम करायला सांगतात. खरं आहे. त्याबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या आत असणाऱ्या आत्मारामावर पण प्रेम करायचं आहे. दाशरथी रामावर सगुण रूपातल्या दाशरथी रामावर प्रेम करायचं आहे, कारण त्याचं चरित्रच आदर्श आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आपण प्रेम करायचं. पण जन्माला आल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत जे आपलं चैतन्य, जे आपलं आत्मतत्व आपल्याबरोबर सदा सर्व काळ असणार आहे, त्याच्यावर पण प्रेम करायचं आहे. सदा सर्वदा प्रीती रामी असावी. अखंड आपल्याबरोबर ते चैतन्य आहे. अगदी झोपेत, स्वप्नात, जागेपणी सगळीकडे ते आपलं चैतन्य आपल्याबरोबर आहे. सहज आपल्याला कळेल की आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आतमध्ये कुणीतरी शक्ती आहे. आपण दासबोधामध्ये ही गोष्ट वारंवार शिकलो, इथे पण आपल्याला पुन्हा पुन्हा येणार आहे की आपल्याजवळ ही सगळी जी इंद्रिय आहेत, या इंद्रियांना आतून एक शक्ती मिळते आहे. ती जो कोणी देतो आहे तो आत्मा आहे, ते चैतन्य आहे आणि त्या चैतन्यावर प्रेम करा, त्या आत्म्यावर प्रेम करा, त्या आत्मारामावर प्रेम करा. दाशरथी रामावर प्रेम करा ही गोष्ट बरोबरच आहे. मी आत्ताच म्हटलं की त्याचं चरित्रच एवढा आदर्श आहे की त्याच्यावर प्रेम करायचंच, पण त्याबरोबर आपल्या आत्मारामावर पण प्रेम करायचं असं समर्थानं सांगायचं आहे. आता असं जेव्हा असेल म्हणजे त्या आत्मारामाचं खरं तर आपल्यावर प्रेम आहे म्हणून त्यांनी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे.
तो आपला सखा आहे, तो आपला सांगाती आहे, या अर्थाने आपणही त्याच्यावर प्रेम केलंच पाहिजे. हा आत्माराम सर्वत्र आहे, सर्वत्र भरून आहे. तुमच्या माझ्यात जसं आहे तसा सगळ्या चराचरात भरलेला आहे. हे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे. म्हणजे तसा हा जो काही म्हणजे भागवतामध्ये या आत्मारामाची व्याख्या केली आहे. त्यांचं म्हणणं सर्वभूतादिशास्तव वासुदेव सतोम्य, की वासुदेव म्हणजे कोण, तर ते म्हणतात की सगळ्या प्राणीमात्रांच्यात असणारा मी, तो मी जिथे वास करतो तो मी वासुदेव म्हणजे भगवंत. जणू की आपल्या सगळ्यांमध्ये असणारा जो भगवंत आहे त्याचं स्मरण करा, त्याला आठवा, त्याच्यावर प्रेम करा. ते केल्यावर काय होईल, दुःखाची स्वय सांडी जीवी करावी, दुःख राहणारच नाही, आपापच सगळं संपेल. त्या आत्मारामावर प्रेम केलं की आपल्याला दुःख येणारच नाही. वासुदेवच सर्व भीती, सगळीकडे तो भरलेला आहे. अणोरणीया स्मरणुस्मरेद्या, अणूपासून अगदी अमर्याद असणाऱ्या आकाशापर्यंत तो भरलेला आहे असं वर्णन केलं आहे. इतका सगळीकडे जो तो परमेश्वर भरून राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अणुरेणुया थोकडा तुका आकाश ऐवढा, किंवा सर्वम विष्णुमयम जगत, सगळं जग कसं तर विष्णुमय आहे असं जे की आपण वर्णन वाचतो, याचा अर्थ सगळीकडे तो ईश्वर भरलेला आहे. त्या ईश्वराला ओळखा. खरोखरच आहे. पुन्हा पुन्हा कालचा दिवस आपल्याला आठवतो आहे. काल पण सगळ्यांनी हा अनुभव घेतला. आपल्या आजूबाजूला सगळीकडे राममय झालेलं होतं. ऐकायला तेच येत होतं, बघायला तेच मिळत होतं. एकमेकांच्या आत बाहेर जिकडे तिकडे राम 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 भरलेला होता. तर हे जे काही आहे ना, तोच क्षण सारखा आपल्याला अनुभवायला मिळावा असा विचार केला तर आपल्या काही सदा सर्वदा प्रीती रामी धरावी म्हणजे काय. हा अनुभव काही वेळ आपण घेतला. खरोखर दुसरा विचारच होता कोणाच्याच मनात. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं झालं की काल तेवढ्या कालावधीमध्ये आपण सगळेजणं रामाखेरीज अन्य कुठला विचारच करत नव्हतो. मग आत राम, बाहेर राम, आजूबाजूला सगळीकडे राम, सगळ्यांच्या मनात राम, सगळ्यांच्या हृदयात राम, असा जो काही विचार आहे. आपण नेहमी श्लोक म्हणतो ना, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. जिथे जिथे माझं मन जाईल तिथे तिथे भगवंता तू असला पाहिजेस. तसं आहे की माझं मन कदाचित कुठं कुठे जाईल, भरकटेल, पण तिथे तिथे तू परत त्याला बाजूला करेल, तुझ्यापाशीच आण, अशी प्रार्थना रामाशी करायची. म्हणून रामावर प्रेम करायला समर्थ आपल्याला सांगतात. आणि असं रामावर प्रीती जडली तर दुःखाची स्वय सांडली जीवी करावी, तर मग दुःखाचा काही विषयच येणार नाही. कारण होतं असं की आपल्याला जर किती पटलं असलं भगवंतावर प्रेम करावं तरीसुद्धा आपल्याजवळ षड्रिपू आहेत. आपल्याजवळ राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याजवळ. आणि या सगळ्या असल्यामुळे किती जरी पटलं असलं तरी पुन्हा पुन्हा आपण ह्या सगळ्या षड्रिपूंनी पुन्हा मागे खेचलं तर आपल्याला असं होतं. पण जर का रामावर प्रेम केलं तर मग जीवाला कष्ट होणार नाहीत. या सगळ्या षड्रिपूंवर आपल्याला मात करता येईल असं खात्रीपूर्वक समजलं आहे. दुःखाची स्वय सांडली जीवी करावी, आपोआप हे सगळं दुःख देणारे षड्रिपू निघून जातील. म्हणजे रामावरचं प्रेम हे आपोआपच दुःख निवारण्यासाठीच, हे दुःख होणारच नाही. सांडली जीवी करावी, दुःखमुक्त करेल आपल्याला रामाचं प्रेम, अशी खात्री समर्थ आपल्याला देत आहे. दुःखमुक्त व्हायला हवं असेल तर रामावर प्रेम करा. आपल्या लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की भीती वाटते रामरक्षा म्हण, आणि मग रामरक्षा म्हणायला घेतली की खरंच आपलं मन तिकडे रमलं की आपल्याला भीती जायची. आमच्या लहानपणी खेडेगावामध्ये लाईट नाहीत आणि घरं अशी जुन्या वळणाची, त्यामुळे कंदील घेऊन आवारात हात धुवायला, पाय धुवायला जावं लागायचं. मग भीती वाटायची. मग आई म्हणायची रामाचं नाव घे. मग रामाचं नाव घेतलं की आपोआपच सगळी भीती दूर. तेच समर्थ आपल्याला सांगतात की दुःखाची स्वय सांडली जीवी करावी, सगळं दुःख दूर निघून जाईल. आता काळ बदलल्याप्रमाणे आपल्याला या सगळ्या गोष्टी बदलल्या तसं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. पण थोडं असं आहे ना की त्या वयात तशा गोष्टी घडल्या पाहिजेत. पूर्वी श्रीमंत असो गरीब असो गुरुगृही राहायला जायला लागायचं किंवा आश्रमामध्ये शिक्षण घ्यायला जावं लागायचं.
आणि त्यामुळे अभ्यासासाठी ते जे शिक्षण घ्यायचं काय 12 वर्ष त्याच्यासाठी आपल्याला आश्रमात राहायचं आहे, तर त्या आश्रमातली जी व्यवस्था आहे ती सगळ्यांना सारखी असायची. मग तिथे कष्ट असायचेच, जे काही खायला घालतील तेच खावं लागायचं. ही जी आश्रमव्यवस्था पूर्वी होती त्या आश्रमव्यवस्थेने आपोआपच लहान वयामध्ये हे सगळे संस्कार व्हायचे आणि मग त्याची सवय लागायची. मग किती जरी पुढल्या कालावधीमध्ये आपल्याला मोहाचे क्षण आले तर त्या सगळ्या मोहाच्या क्षणांवर मात केली जायची. संस्कृतमध्ये आपलं सुभाषित नेहमी आपण पाठ म्हणतो, सुखार्थीनं कुतो विद्या कुतो विद्यार्थीनं सुखम. गोष्ट तर खरी आहे की ज्याला अभ्यास करायचा आहे, विद्यार्थी म्हणून काही विद्यार्जन करायचं आहे, त्यांनी सुखात लोळताच कामा नये. सुखार्थी असेल तर विद्या कुठून मिळणार? ज्याला सुखात लोळायचं आहे, गाद्या गिरजांमध्ये एसी लावायचा, लोळायचं, किती वाजता उठायचं, काही करायचं, मनात आलं की खायचं, याला नाही अभ्यास होणार. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी सुखाकडे पाठ फिरवली पाहिजे, तप करून अभ्यास केला पाहिजे, त्रास सहन करून अभ्यास केला पाहिजे. सुखार्थीनं कुतो विद्या कुतो विद्यार्थीनं सुखम. आणि खरा जो विद्यार्थी आहे त्याला सुख कुठून मिळणार असा विचार केला तर आपल्याला कळेल की कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळणार नाही. कष्ट केल्याने आपलं मनोबल वाढेल, कष्ट केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिली. पुढे आपल्याला देहे दुःख ते सुख मानित जावे असं समर्थ सांगतात. याचा अर्थ असा नाही की देहाला त्रास करून घ्यावा आणि त्याला सुख मानावं असं नाही सांगायचं. कष्ट करण्याची तयारी असायला, देहे दुःख ते सुख मानित जावे याचा अर्थ असा, देहाला जरी कष्ट पडले तरी त्यात पण सुख आहे, त्यात पण आनंद आहे असं वाटलं पाहिजे. भगवंताची भक्ती करताना देहाला कष्ट नाही वाटत. आपण काल पाहिलं 11 दिवस उपास करणारे, 11 दिवस थंड पाण्याने अंघोळ, गादीने झोपायला वापरली, जमिनीवर झोपले, परदेशात प्रवास करायचा नाही तर आपल्याच देशामध्ये सगळ्या तीर्थक्षेत्री गेले. हे जे काही आपण काल अनुभवलं ते काय आहे? देहे दुःख ते सुख मानित जाय. देहाला कष्ट पडले पण त्या देहाला पडलेल्या कष्टामध्ये सुख आहे. देहे दुःख ते सुख मानित जाय. आपण आपल्यापुरता विचार केला तर निदान आपण असं करूया की आपल्या देहाला काही समजा कमतरता आहे, उणीव आहे, गुडघा दुखतो आहे, तर त्याची सगळी औषध योजना केली की म्हणायचं आता तू तुझं बघ बाबा, मला माझी कामं करू दे. त्याच्यात गुंतून नाही पडायचं. त्याला थोडंसं बाजूला करून ठेवतो, तो आहे आपल्याबरोबरच गुडघा, तो काही बाजूला ठेवता येणार ये काढून, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष आपल्याला करता येईल का? एवढा 11 दिवसाचं नुसतं शहाळ्याच्या पाण्यावर राहणारा माणूस काल दमदार पद्धतीनं 50 मिनटं भाषण करू शकतो. हो, ही काय वेगळीच देह दुःख ते सुख मानित जावे मध्ये आहे की नाही? त्या देहाला पडलेले कष्ट त्याला कष्ट वाटलेच नाहीत, कारण त्याच्यातलं एक सुख होतं, त्यात एक आनंद होता. इतक्या वर्षांचं जे साधायचं होतं ते साधण्यातला तो एक आनंद होता. म्हणून ते सांगतात की काय करावं तर देह दुःख ते सुख मानित जावे. आपलं काय होतं, आपलं देह तादात्म्य एवढं आहे, आपण देहाशी इतकेच जोडले गेलेलो आहोत की देहाची इतकीशी पण कमतरता आपल्याला मान्य नाही, आपल्याला चालतच नाही. आज नाही बी, आज डोकंच दुखतं आहे, पण डोकंच दुखतं आहे म्हणजे काहीच करायचं नाही असं आपलं होतं. त्या होणाऱ्या कमतरतेला काहीतरी उपाययोजना करायची आणि मग लगेच आपले उद्योग सुरू करायचं, असं आपण करत नाही. पण संत मंडळी समर्थ आपल्याला ते सांगतात की ते सुख मानायला लागा. माझी एक मैत्रीण होती, पाय फ्रॅक्चर झाला तर ती म्हणाली बरं झालं आता भरपूर अभ्यास करायला वेळ मिळेल, आता इकडे तिकडे जायचंच नाही, मी भरपूर वाचन करणार आहे. किती दिवस माझा अनेक पुस्तकं वाचायची राहिलेत की काही नाही, आता पाय नाहीतरी प्लॅस्टरमध्ये आहे, मस्तपैकी वाचे. देह दुःख सुख मानित जावे असा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि असं जेव्हा जमेल, म्हणजे देह हे आपलं साधन आहे, त्यामुळे ते साधन चांगल्या पद्धतीने राहिलाच पाहिजे. देह हे साधन आणि त्याचं साध्य काय तर पुढली ओळ, विवेके सदा सस्वरूपी भरावे. तो देह चांगला असेल तर त्या देहाच्या साधनानं विवेकानं आपल्याला सस्वरूपी जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा विचार करायचा आहे. आत्माराम जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याला प्रीती रामी धरावी,
त्या रामावरती म्हणजे आत्मारामावर प्रेम करावं. त्या आत्मारामाला आपल्याला ओळखायचं आहे, स्वस्वरूपाला आपल्याला ओळखायचं आहे. ते काय करावं तर विवेकाने सदा सस्वरूपी भरावे. आता असं जेव्हा आहे की साधन देह, त्या देहाला कुरवाळून नाही ठेवायचं. त्या देहाला पडू देत कष्ट, त्या कष्टामध्येच आनंद आहे. त्यामुळे देह दुःख सुख मानित जावे. त्या देहाला जेवढा आणखीन त्याच्याकडून करून घ्यायला. बरं, देहाचं एक बरं असतं, देहाची कपॅसिटी खूप असते. आपण जर त्या देहाला करायचं म्हटलं ना तयार, तर तो आणखीन किती गोष्टी करू शकतो. पण होणारच नाही, जमणारच नाही असं म्हटलं तर काहीच करणार नाही. पण देहाला जर का आपण जसं मनाला समर्थ कुरवाळून सांगताना अरे बा म्हणा, अरे सज्जन म्हणा, तसं आपल्याला सुद्धा त्या देहाकडून कितीतरी गोष्टी सहज करून घेता येतील. काही आपला देह थकणार नाही. आणि साध्य काय सस्वरूपी भरावे. या देहाकडून आपल्याला काय मिळवायचं आहे तर विवेकाने सदा सस्वरूपी भरावे. म्हणजे सस्वरूप समजायला या देहावरचं प्रेम आपल्याला कमी करावं लागेल. आपण त्या देहाच्या याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. मी म्हणजे देह, मग आत्मा शोधायलाच जाणार नाही आपण. तो आत्मा राम बघायचा आहे आपल्याला, स्वस्वरूपी जायचं आहे आपल्याला. ते कसं जाणार? तर त्या देहाला आपल्याला विसरायला पाहिजे. देह टाकायचा आहे. त्या देह टाकला की आपल्याला कीर्ती मिळवायची. असे हे 3 श्लोक आपणच पाहिले. खरं तर असं आहे की हे सगळं बघताना आता लक्षात येईल की असं सगळं कुणाला जमतं. तर जगी सर्वसुखी असा कोण आहे? लगेच पुढल्या श्लोकात सांगणार आहे की इतकं काही इझी नाही आहे सगळं मिळवणं. हे तर सगळं आपल्याला मिळवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की अरे असं नाही, इझी नाहीच कुठलं गोष्ट मिळणार. ते मिळवायसाठी काय करावं लागेल? सोपं नाही आहे. अगदी आपण पाहिलं की ज्या गोष्टी दरवेळेस जे आपण पाहतोय ना त्याच्या आधीचं आहे ते विसरायचं नाही. आपण परवा पाहिलं पापसंकल्प सोडायचे आहेत, सत्यसंकल्प धरायचे आहेत, चांगल्या गोष्टी मनात धरायच्या आहेत, वाईट गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. मनामध्ये वाईट वासना, दुष्ट वासना येता कामा नाही आहेत. पापबुद्धीमध्ये दुसऱ्याचं काहीतरी वाईट चिंतावं असं आपल्या मनात येता कामा नाही आहे. नीतीनं धर्माने आपलं आचरण असावं असं सगळं समर्थाने आपल्याला म्हणजे आपल्या मनाला करायला सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलं की काय झालं की आपले जे क्रोध वगैरेचे जे विकार आहेत ना ते आपोआप सगळे कमी होतील याचीही खात्री आपल्याला दिली आहे. मग त्याच्या जोडीला ते सांगितलं की थोडं धैर्य दाखव. त्या धैर्याने सामोरं जा. जरा दुसऱ्याचं शोषित जा. कोणी काही बोललं तर लगेच लावून घेऊ नको. नीच शोषित जावे असं पण आपण पाहिलं. आणि असं करता अत्यंत नम्रपणानं पुन्हा मला कालच्या दिवसाची आज आठवण होती यासारखी. खरंच जेव्हा त्या किशोरजी व्यास सांगत होते आणि त्यावेळेला त्यांचा पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता तो इतका नम्र होता की आपण काहीतरी विशेष करतो आहे असं वाटलं नाही. कालची सगळी त्यांची मंदिरात येतांची जी काही देहबोली किंवा त्यांचं जे चालणं होतं त्यावरून हे सगळा कुठे अभिनिवेश नाही, हे मी केलं असा भाव नाही. सगळं जे काही होतं ते ॲज माय ड्युटी, आज माझं कर्तव्य काय आहे तेवढंच मी करतो आहे अशा पद्धतीने त्यांच्या त्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला बघायला मिळाले. हे सगळं आत जसं असतो ना विचार तसाच चेहऱ्यावर उमटतो. त्यामुळे हे केव्हा आपल्याला कळतं की खरंच मन त्यांचं असं आहे. सगळ्या देशासाठी भगवंतानी मला हे काम दिलेलं आहे आणि ते मला चोख बजावायचं आहे असा विचार आपल्याला त्यांच्या प्रत्येक छोट्या अगदी म्हटलं तसं हालचालीतून सुद्धा आपल्याला जाणवत होता. म्हणून आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मग आपण पुढल्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. जगी सर्वसुखी असा कोण आहे ते आपण पुढल्या तासाला बघूया. धन्यवाद. स्मरण संतत स्फुरणदाय्यं